तुम्ही कधी मुंबईतून पुण्याला किंवा पुण्यातून मुंबईला प्रवास केला असेल आणि तोही एक्सप्रेसवेनं केला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या एक्सप्रेसवेवरून जाताना अनेक वेळा ट्रॅफिक जॅमचा सामना नक्कीच करावा लागतो. कधीतरीच करावा लागलाय अशा शक्यता फार कमी असतात. आणि यामुळे होतं काय, जर जो प्रवास 2 किंवा 2.5 तासाचा आहे तो ॲक्च्युअली 4-4.5 तासांचा होऊन जातो आणि यामध्ये लोकांचे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. आणि याच गोष्टीवरती मात करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारनं एक प्रोजेक्ट आखलेला होता. या प्रोजेक्टला नाव दिलं गेलं मिसिंग लिंक आणि जवळजवळ 6,000 कोटी रुपये खर्च केले गेले. 2017-18ला भूमिपूजन झालेलं आणि 2019ला सुरू झालेला हा प्रोजेक्ट आता कंप्लीट झालाय आणि आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा मिसिंग लिंक महाराष्ट्रासाठी खुला करण्यात आलाय. नेमका हा मिसिंग लिंक काय आहे आणि त्यामुळे तुमचा प्रवास, तुमचा त्रास किती वाचणार आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. ब्रिटिश काळामध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशावर राज्य करत होती तेव्हा त्यांना व्यापार करण्यासाठी किंवा त्यांच्या वस्तूंची आणि त्यांच्या सैनिकांची ने-आण करण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक होते. त्यावेळी त्यांनी बोर घाटाची जी मुख्य रचना आहे ती करून घेतली आणि त्याच्यावरच पुढे NH4 निर्माण झाला. त्याच्यावरच पुढे एक्सप्रेसवे निर्माण झाला, जो युती शासनाच्या काळात 1995 ते 2000च्या दरम्यान बांधला गेला होता. नितीन गडकरी त्यावेळी महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री होते. हा एक्सप्रेसवे बांधल्यानंतर असं अपेक्षित होतं की हा प्रवास आणि या प्रवासासाठी लागणारा वेळ खूप कमी होईल, पण प्रत्यक्षात सुरुवातीच्या काळात तो सुरुवातीची 10-15 वर्ष तसं झाला देखील. नंतर मात्र त्याचा उपयोग कमी आणि त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. मागच्या 2 दिवसापूर्वीची घटना जरी बघितल्या तरी आजच म्हटलं तरी सुप्रिया सुळेंना देखील या एक्सप्रेसवेवरती अडकावं लागलं. मागच्या 2 दिवसापूर्वी सोनाली कुलकर्णीचा देखील व्हिडिओ याच एक्सप्रेसवेवरून आलेला होता. ज्यावेळी हा एक्सप्रेसवे बांधला गेला त्यावेळेला हा जो संपूर्ण बोरघाट होता याला बायपास करता आलं असतं, त्याच्यातून बोगदे काढता आले असते, पण हे करण्या इतपत म्हणजे जेवढे मोठे बोगदे काढावे लागले असते तेवढे मोठे बोगदे निर्माण करण्या इतपत टेक्नॉलॉजी त्या काळात नव्हती. आणि या गोष्टीवर मात करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारनं तो प्रोजेक्ट तसाच सोडून दिलेला होता आणि सुदैवानं नंतर जेव्हा ही टेक्नॉलॉजी आली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं तो सोडून दिलेला प्रोजेक्ट अखेर पूर्ण केला, तो म्हणजेच मिसिंग लिंक. हा मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट 2017-18 साली महाराष्ट्र सरकारनं त्याचं भूमिपूजन केलं आणि आज 1 मे 2026ला या मिसिंग लिंकचं उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. लोणावळ्यापासून जवळ असणाऱ्या कुसगाव नावाच्या गावापासून रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीपर्यंत जवळजवळ 13.3 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट असणार आहे, ज्याचं नाव आहे मिसिंग लिंक. यामुळे एकूण जो तुमचा प्रवास आहे मुंबईकडून पुण्याकडचा किंवा पुण्याकडून मुंबईकडचा, या प्रवासामध्ये तुमचा जवळजवळ अर्धा तास प्रत्येक फेरीमध्ये वाचणार आहे. आता या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येतं की हा मिसिंग लिंक ॲक्च्युली जर हाच रस्ता जर एक्सप्रेसवेवर बघितला तर तो साधारण 19 किलोमीटरचा आहे, पण यावेळी हा मिसिंग लिंक मात्र तो डिस्टन्स वाचवतो, त्याचबरोबर तुमचा वेळ वाचवतो, तुमचं तेलाची बचत देखील करतो आणि या 13.3 किलोमीटरच्या प्रवासापैकी जवळजवळ 8.9 किलोमीटरचा एक सिंगल बोगदा याच्यामध्ये काढणार. या टनेलमधून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होणार आहे. याच्याच बरोबर जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचे छोटे मोठे इतर बोगदे मिळून एकूण रस्ता होतो आणि याच्यामध्ये 650 मीटरचा एक सस्पेन्शन ब्रिज देखील आहे. याच्यामध्ये जे बोगदे आहेत या बोगद्यामध्ये एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून यामध्ये कधी जर चुकून ट्रॅफिक थांबलं तर त्यांना श्वसनाला कोणताही त्रास होऊ नये. याचबरोबर त्याच्यामध्ये काही कनेक्टर्स दिलेले आहेत, जेणेकरून एखादी लाईन जर जॅम झाली तर त्या वाहनांना दुसऱ्या कनेक्टर लाईन्समधून दुसऱ्या ट्रॅकवरती काढता येईल आणि तिथून ते प्रवास व्यवस्थित करू शकतील. म्हणजे थोडक्यात आत्ता 2026 मध्ये अत्याधुनिक असा एक जो महामार्ग असला पाहिजे तो महामार्ग म्हणजेच हा मिसिंग लिंक असणार आहे. हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यांच्याच कार्यकाळात हा प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. मागच्या जवळजवळ 9 वर्षामध्ये त्यांनी कंटिन्युअसली या प्रोजेक्टला फॉलोअप केलेला आहे. महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे आणि ॲम्बिशियस प्रोजेक्ट जे होते मुख्यमंत्र्यांचे, ज्यामध्ये अटल सेतूचं नाव सांगितलं जातं, याशिवाय समृद्धी एक्सप्रेसवे सांगितला जातो, या सगळ्यांच्या बरोबरच मुख्यमंत्र्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प होता, ज्याला मिसिंग लिंक असं म्हटलं जाते. त्यामुळे या प्रोजेक्टचं क्रेडिट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं जाते आणि त्यामुळं आज ते ट्रेंडिंग देखील आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं त्यावेळी ते म्हणाले की याला मिसिंग लिंक म्हणू नका, याला कनेक्टिंग लिंक म्हणा. आता हा कनेक्टिंग लिंक महाराष्ट्राचं काम कितपत सोपं करतो हे येणाऱ्या पुढच्या काही दिवसात दिसायला लागेल, ज्यावेळी याच्यावरती वाहतूक सुरळीत होईल. कारण मागच्या काही दिवसापूर्वीच्या घटना बघितल्या तर जवळजवळ 25 ते 30 तास
अनेक प्रवासी या रस्त्यावर खोळंबून बसले होते आणि फक्त भारतातच नव्हे तर जगभरात भारताची नाचक्की झाली. मुंबई आणि पुणे यासारख्या दोन अत्यंत महत्त्वाच्या या शहरांच्या मधला हा महामार्ग, हा एक्सप्रेसवे, यावरती फक्त एक टँकर कोसळला ज्याच्यामध्ये प्रोपिलिन होतं. या टँकरच्या कोसळण्यामुळे 22 ते 23 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या दोन्ही बाजूला मिळून आणि यामध्ये 25 ते 30 तास लोक खोळंबून बसले. ही महाराष्ट्र सरकारसाठी आणि संपूर्ण देशासाठीच एक नाचक्की करणारी आणि लाज वाटायला लावणारी घटना होती. अशा घटना भविष्यात होणार नाहीत अशी अपेक्षा करूया. आणि हा जो मिसिंग लिंक होता, तो मिसिंग लिंक म्हणा किंवा कनेक्टिंग लिंक म्हणा, येणाऱ्या काळात जर लोकांचे त्रास कमी करू शकला तरच त्याचं महत्त्व जे अपेक्षित होतं ते पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या मिसिंग लिंकबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? खरोखर मुंबई आणि पुण्यातल्या लोकांचे त्रास या मिसिंग लिंकमुळं किंवा कनेक्टिंग लिंकमुळं कमी होतील काय? याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.